सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे तालुक्यातील न्याहोळ ग्रामपंचायतीमधील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी आलेल्या समितीसमोर सरपंचाच्या पतीने तक्रारदाराशी हुज्जत घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या गोंधळामुळे समितीने दौरा अर्धवट सोडल्याने चौकशी पूर्ण होऊ शकली नाही, असा आरोप तक्रारदार भीमराव कडरे यांनी केला आहे। न्याहोळ ग्रामपंचायतीच्या कारभारात मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते भीमराव कडरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती। या तक्रारीची दखल घेत प्रशासनाने नेमलेली चौकशी समिती आज गावात दाखल झाली होती। समितीने काही विकास कामांची पाहणी आणि कागदपत्रांची पडताळणी सुरू केली। त्यानंतर विद्यमान महिला सरपंचांच्या पतीने समितीच्या अधिकाऱ्यांसमोर तक्रारदार यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली। या असहकार्यामुळे समितीने पाहणी दौरा अर्धवट सोडून माघार घेतली। समिती निघून गेल्याने गावातील अनेक कामांची पाहणी आणि चौकशी अपूर्ण राहिली असल्याचे कडरे यांनी स्पष्ट केले आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा सक्षम समितीमार्फत गावात येऊन सर्व कामाची सखोल चौकशी करावी, तसेच या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल जिल्हा प्रशासन आणि संबंधित न्यायालयाकडे सादर करण्यात यावा, अशी विनंती भीमराव कडरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी। माझे नाव भीमराव कडरे, मुक्काम पोस्ट न्याहोळ तालुका जिल्हा धुळे। मी सदर ग्रामपंचायत चौकशी अर्ज दिलेला होता। सरासर ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, तरी मी माननीय कार्यकारिणी जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे मी तक्रारी अर्ज दिला होता। त्याच्या अनुषंगाने चौकशी आली होती, पण ते चौकशी करताना सरपंचबाईचे पती हे आमच्याशी हुज्जत घालत होते आणि त्या कारणाने अधिकारी हे निघून गेले। तरी चौकशी अजून अपूर्ण आहे। बाकी कामांची पाहणी केली, बाकी कामांची पाहणी अजून अपूर्ण आहे। आता पुढे विनंती करतो की परत चौकशी करून का न्यायालयासमोर चौकशी अहवाल देण्यात यावा।